तोच तो भगवा वरती इथं फडकतोय, बघू शकता तुम्ही. तर काय जाऊया तर आपण परत. दुपारचे 3:30 वाजलेत. आपल्याला पुढचा प्रवास पण करायचा आहे. बघू शकता किल्ल्यावर पाण्यासाठी इथं अजून एक छोटंसं तळं बांधलं आहे, ज्यात पाणी प्यायला भेटावं. जे किल्ल्यावर आहेत त्यांना एक छोटीशी विहीर आहे, त्यात अजून पाणी आहे. ही विहीर पण मे बी त्याच काळातली असणार आहे. पूर्ण झाडे काही बघू शकता, सगळीकडे झाडे. आणि आता आपण शॉर्टकटने चाललो आहे. ज्या रस्त्याने आपण मगाशी आलतो हा तो रस्ता नाही आहे, हा दुसरा रस्ता आहे मधला. फक्त या टॉवरला बघतच मी चाललो आहे. मला हा रस्ता माहीत नाही आहे, कारण येताना पण मगाशी आपल्याला त्याच टॉवरच्या खाली रस्ता लागला होता जो आपण जाताना गेलो. त्या टॉवरला बघतच मी आता चाललो आहे टॉवरपर्यंत. बघा तिथपर्यंत जाऊ, बघत टॉवर बघतच जाऊ. रस्ता भेटेल आपल्याला. इकडे काहीतरी जुन्या काळातलं बांधकाम दिसतंय. खूप घाम आला फिरून खोलीसारखं एक साईडने कंपाऊंड आहे. बाकी त्याला कशाचे तर अजून सांगितल्याप्रमाणे दुसरं काय भेटलं नाही आपल्याला इथे. बघत काय हे बघा लाईट रस्त्यावर लाईट लावली रात्रीची, पण तो बघता टूबचा मागचा सांगाडा आहे, आतली टूबच गायब आहे. तर अशी तर अवस्था आपल्या गार्डनची. गाईज म्हणून म्हणतो आपल्या व्हिडिओला तुम्ही थोडं जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आपण आपल्या परीने काहीतरी थोडंफार का होईना काहीतरी करू. छोटंसं मी हत्ती नाही, पण मुंगी एवढं तरी आपण या किल्ल्यांसाठी छोटंसं काहीतरी करता येईल आपल्याला. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच रस्त्यावरून कधीतरी महाराज गेले असतील, मावळे गेले असतील, आणि ह्याच रस्त्यावरून मी चाललो आहे. हे बघा अजून एक कागद भेटला आहे. हे कागद बिगद काहीच हे किल्ल्यावरती येऊ नये अशा प्रकार करू नका. ह्यासाठी हे किल्ले वगैरे बांधलेले नाही आहेत. घाणेरडे प्रकार किल्ल्यावरती येऊन करतात ही लोक. काय बोलणार आहे, पण मला तर शब्दच नाही आता बोलायला. मी काय सांगू तुम्हाला आता. ह्या बाटल्या बिटल्या कचरा असा टाकला इथे सगळा. मित्राचं डस्टबिन आहे का ना कुठं? डस्टबिन नाही, पण आता त्यांनी आग लावली त्याच्यात टाका. आता आपण टाकणाऱ्यांना काय बोलणार, ती आग लावली त्यांनी टाका त्याच्यात. तर आपला एक मित्र भेटलाय. कुठं राहिला तू? इथंच आहे साताऱ्यात. अच्छा, हा एक मित्र भेटलाय गडावरती आपल्याला. हा पण एक छोटा आहे, छोटा आदित्य. आदित्य तुझं नाव काय? प्रफुल्ल. अच्छा. जय भवानी, जय शिवाजी. चला चला भेटूयात परत. गाईज आपण कचरा गोळा केलाय. काय कुणाक लावली इकडे? अच्छा,
आता आपण गडावरून एवढा कचरा उचलला आहे. माझ्याकडून जेवढा होईल तेवढं तर मी उचलला आहे. असं प्रत्येकाने आपल्याकडून छोटं मोठं कॉन्ट्रीब्युशन करा आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यात असं छोटीशी काहीतरी सुरुवात करून बाकी काही नाही तर काय साफसफाई तरी ठेवा, जेणेकरून आपले हे गड किल्ले स्वच्छ राहतील. आणि प्लीज वरती येताना असं काही कचरा घेऊन येऊ नका, खायचे पदार्थ किंवा अजून काय, ज्याने हे खराब होतील किंवा घाण इथं किल्ल्यांवरती होईल. जसं मागाशी मी दाखवलं. तर भेटूयात अशाच नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप स्माइलिंग. दिस इज आपला सुमित सायनिंग ऑफ. तर गाईज आपल्या किल्ल्यावरती तर मावळेच पाहायला लागतील भेटलेत, ज्या गडावरती नगरपालिकेकडनं साफसफाईचा कार्यक्रम करतात. इकडे हा मागाशी भेटला दादा, ज्याने आपलं सांगितलं तो राजवाडा आहे तो. दादा तुमचं नाव सांगा. अशोक थोरात. अशोक थोरात. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. आणि हेच आपलं हर हर महादेव. आणि हेच मागाशी आपल्याला भेटले होते, ज्यांनी आपण सांगितलं होतं. त्यांचं काम झालं, ते आराम करतात उन्हाला, थंडी वाजतेवरती. हा एक दादा आहे आणि तो एक बसलेत काका, बघू शकता तुम्ही. आता तुमच्या सगळ्यांना मी यूट्यूबवरती टाकणार आहे. आपला चॅनल आहे आपला सुमित, बघा सगळ्यांनी. तर चालेल, जाऊयात आपण खाली. तर आपल्या घरी पण निघायचं अजून. भेटत खाली गेल्यावरती. काहीच तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. जुन्या काळी जेव्हा किल्ले वगैरे बांधायचे, तसं आजकाल आपण घरं वगैरे बांधताना त्यात सिमेंट वाळू वापरतो. तसं जुन्या काळात ते चुना वगैरे वापरायचे. चुना गोळ म्हणजे असं माती वगैरे काहीतरी वापरायचे. आणि ते मिक्सर करण्यासाठी आता जसं आपल्याकडे मिक्सर वगैरे येतात, तुम्ही बघितलं असं घर बांधताना मिक्सर येतात मोठे मोठे, सिमेंट मिक्सर किंवा ते. तर त्यावेळेस असं असायचं आहे, हे बघा. ह्याच्यामध्ये एक चाक असायचं मोठं, इथं मध्ये बांधायचे बैलाला किंवा कशाला किंवा साईडला. त्यात चाक फिरायचं आणि ह्याच्यामध्ये ते वताचे पूर्ण मिश्रण जे असायचं ते, आणि त्यातून चाक फिरायचं आणि त्यात ते असं गोल फिरून इकडे आणायचे. आणि ते माल एकदम मिक्स झाल्यावरती त्याचा यूज असं दोन दगड जॉईन करण्यासाठी किंवा ॲज अ सिमेंट म्हणून त्या काळचं ते लोक यूज करायचे. आणि ते जुन्यापासून किंवा जे पण काय मिश्रण वापर असतील ते टाकून त्यांचे गड किल्ले, म्हणजे अजून जे बांधकाम त्यावेळेसचं आहे एवढं मजबूत आहे. जसं मी तुम्हाला आत्ता मागाशी दाखवलं, ते मिश्रण त्या ह्याच्यामध्ये आधीच्या काळात बनवायचे. आधीच्या काळात जसं ते मिश्रण बनवायचे त्या गोल ह्याच्यात टाकून, त्याला काय बोलतं माहीत नाही. तसं आता ह्या काळामध्ये तेच सेम मिश्रण बनवण्यासाठी ते असं वापरतात. त्याने चुना वगैरे सगळं भरला आहे, तो भिजत ठेवला आहे. ह्याच्यातनं काढून ते टाकणार ह्याच्यामध्ये, या मिक्सरमध्ये. हे मोटरवाला मिक्सर आहे, ह्यात टाकून ते मिक्स करणार. भरपूर गोष्टी मिक्स करायला असतात, वासावरूनच कळतं याचं. आणि त्यातनं मग ते जॉईन करणार, ते दोन दगडामध्ये टाकून याचं सिमेंट वापरणार ते. तर इकडे बघू शकता सगळं बांधकाम चालू आहे, रिपेरिंग किल्ल्याची दुरुस्ती. जाऊयात खाली आता. या बाबांनी मस्तपैकी आरामाला आपलं बांधलं इकडं. चांगलं काम चाललंय. बाबांची आयडिया कशी आहे, सावलीला मस्त बसल्यात. बघू का मागं. चला तर जाऊयात खाली आता. गाईस आपण सोबत जातो आता. या किल्ल्यावरती एक थोडीशी माती घेऊन जातोय आठवण म्हणून. त्यासाठी थोडं काहीतरी शोधूयात, काय भेटतंय का आपल्याला. राजा, तुमची आज्ञा असेल तर तुमच्या या किल्ल्यावरची मी थोडी माती घेऊन जातो आहे माझ्यासोबत, आठवण म्हणून. तर गाईज इथं आपण आपल्या पहिल्या गडावरची माती, म्हणजे अजिंक्यतारा गड पहिला जो विजिट केला आहे त्याची माती सोबत घेतली आपण. आता चाललोय आपण घरी. काय मित्रा, कसा आहेस, कुठला आहेस? मी हां, सांगलीच आहे. सांगलीचा मित्र भेटला आहे. तुम्ही मित्रांनो सातारा इथलेच आहेत आपले. आपण असं एवढं लांब ना आलो आहे पुण्यावरनं.
कुठं पोहोचला? अरे वा, हे सगळे आपली एमआयडीसी वाली गँग आहे. बस ब्लॉग मध्ये आला आता सगळं युट्यूब वरती आणणार तुम्ही. तर आपण चाललोय खाली. तर आज आपला पहिला गड आहे अजिंक्य तारागड. त्याला सातारचा किल्ला म्हणून पण ओळखतात. आपण हा पहिला व्हिजिट केला आहे आणि त्याच्यावरती एक आठवण म्हणून सोबत त्याची माती घेऊन चाललो आपण. तर इथून पुढे पूर्ण आयुष्यात जेवढं पण गड किल्ले आपण फिरू त्याच्यावरून एक छोटीशी आठवण म्हणून असं एक माती घेऊन जाणार आहे आपण सोबत. बघूयात 300 गडापैकी किती गड किल्ले आपण व्हिजिट करतोय. एवढं आपलं राजाने आपल्यासाठी करून ठेवलं आहे तर त्याला व्हिजिट करणं आणि ते पाहणं हे आपलं कर्तव्य बनतं आहे. आणि ते आपण जाऊन नक्कीच पाहू आणि तुम्हाला पण मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. आपल्या अजून मित्र भेटतात. मित्रांनो, हर हर महादेव. चाललोय आपण पुढं आता. आलोय किल्ल्याच्या बाहेर. एक मित्र आपला पळतच आलाय तिकडून आपल्याला भेटायला. नाही आपल्याला भेटा नाही, आता जॉगिंग करतोय. तर इकडं मावशी पण आपल्या हसते. मावशी कशी दिली भेळ? 30 रुपये. हा का, थोडे शेंगदाणे करा 22 रुपयाचे. ऑनलाईन होईल का? तर मावशीकडनं आपण शेंगदाणे खाऊ. आता भूक लागली फिरून फिरून मला. 25 रुपये. करा खिरचे बंद करा. गडाच्या पायथ्याला म्हणजे सुरुवातीलाच त्याच्यापाशी आपल्याला दादा भेटलेत. त्यांचा स्टॉल आहे. कधीपासून लावताय दादा तुम्ही हा स्टॉल? कधीपासून लावताय? आता मी लावतो त्याला 20 वर्ष झाले, पण त्याच्या अगोदर आमचे वडील येत होते. अच्छा, मग दुसरी पिढी आहे जी इथं किल्ल्याच्या खाली स्टॉल लावतं ते बघू शकता काय तुम्ही. आता मला यूट्यूबला फेमस करणार आहे. मी यूट्यूबला टाकतो व्हिडिओ. मावशीन काकांना आपण टाकतो व्हिडिओवरती. यूट्यूबला आता डायरेक्ट. तर कधी तुम्ही आले या किल्ल्यावर अजिंक्य तारा त्या काकांना भेटा. तुम्हाला डिस्काउंट देतील. वल्ली भेळ, सुकी भेळ, वाटाणे फुटाणे शेंगदाणे सगळे इथं यांच्याकडे बघू शकता. पाण्याच्या बाटल्या वगैरे. पण हां, जे पण काही घ्याल कागद बाटल्या सगळं इथं आणून कचऱ्याचं टाका. गडावरती कचरा करू नका प्लीज. जसं मी आता गोळा करून टाकलं तसं प्रत्येकाने आपल्याकडून स्वच्छतेसाठी काही ना काही थोडंसं करा. आपले गड किल्ले स्वच्छ ठेवा. पण आलं की ह्यांना नक्की भेटा. हा छोटू आहे. बघा बघा. आणि त्याची मम्मी आहे. तो खुश झालाय मस्तपैकी. पण तुला खायला काहीच नाही आता माझ्याकडं. आपल्याकडे काय ठेवत ना बिस्किट वगैरे? द्या ना बिस्किट. आणि छोटूसाठी आपण बिस्किट घेऊया जरा. 2 पॅकेट द्या जरा. गडावरती तुम्हाला असे प्राणी दिसतील. म्हणजे आता प्लीज तुमच्यापर्यंत काय ते थोडंफार खायला घेऊन द्या. आणि तर वरती काय खायला भेटत नाही तर तेवढंच त्यांना पण एक काय ते भेटेल पोटा बांधून खायला. त्या दोघांना भूक लागली, दोघं खायला लागलेत. तर मुख्य प्राण्यांवरती असंच काही ते खायला द्या. तिकडे एक पक्षी बसल्यापर्यंत तो भेळ खात नाही, त्याला भेळ पण चालले असते आपण. तर चालेल, भेटूयात परत अशाच व्हिडिओमध्ये. जायची बिलकुल इच्छा नाही आहे माझ्या घरी, पण परत जायला लागतं आहे मला. तर भेटूयात अशाच परत. कारण आता जाईल तरच पुढं तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी जागी किंवा दुसऱ्या किल्ल्यावरती भेटेल. तर भेटूयात अशाच नवीन किल्ल्यावरती. हे दादा भेटले होते मागाशी, जे पळत होते. मला वाटलं पळत मला भेटायला येतात, पण ते काय जॉगिंग करत होते. अच्छा, कसली तयारी करताय काय? पोलीस भरती. बघा, पोलीस भरती काढताय दादा. तर असं काहीतरी करा, नाही तरी आजकाल जे चाललं आहे काय फायद्याचं नाही बघा. आणि हे असेच मुलं असतात ज्यांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची किंवा जे ते करतात कष्टासाठी त्यांची जाण असते. तीच मुलं असे काहीतरी करतात, पोलीस भरती वगैरे. नाही तर ज्यांना काही सगळं हातात भेटतं आहे ना, ती काय कामाची मुलं नाहीत. ती नुसतं फिरतात टवाळक्या करत. आणि फक्त नावाला गाडीवरती झेंडे महाराजांचे फोटो लावून फिरत आहेत. पण त्यांचा एक पण विचार, त्यांचा एक पण गुण त्यांच्या अंगी नाही. तर अशा दिखाव्याचा काहीच उपयोग नाही बघा. तुम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे. बाकी कोणासाठी नाही करता आलं तर चालेल, पण आपल्या आईवडिलांसाठी ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे त्यांच्यासाठी करा. कारण त्यांनी जे तुम्हाला ह्या जगात आणलं आहे, हे दुनिया दाखवली आहे,
त्यांसाठी करणं हे तुमचं कर्तव्य बनतं आहे. आणि मोठं झाल्यावर त्यांना हा प्रश्न कधीच विचारू नका की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे. रक्ताचं पाणी करून तुम्हाला लहानापासून मोठं केलं आहे, खायला घातलं आहे, पाळलं आहे, तुम्हाला जन्म दिला आहे, ही दुनिया दाखवली आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांना तुम्ही हा जेव्हा प्रश्न विचारता की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे, तर त्या मुलांसाठी किंवा जे ते विचारत आहेत त्यांच्या जगण्याला काय अर्थ नाही. आणि हे त्यांना आत्ता नाही कळणार आहे. जेव्हा त्यांची मुलं मुली जे पण काय असतील ते म्हातारं झाल्यावरती त्यांना हा प्रश्न विचारतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे, तेव्हा कळेल की त्यांच्या आईबापाला कसं वाटलं होतं. त्यांनी जेव्हा हा प्रश्न त्यांच्या आईबापाला विचारला की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, हा प्रश्न सॉरी थोडा भावूक झालो आहे. पण नका विचारू. कारण तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासमोर रडतात ना, ती फिलिंग खूप डेंजर असते, सांगण्यासारखी नाही आहे ती.